अरे प्रभू सद्गुरू. तर आता आपल्याला नवध्यान योगाच्या उत्तरार्धाचं पाहायचं. म्हणजे या उत्तरार्धात आपण जे आहे ते सगळं दैवत धारण केलेली त्या सर्व दैवतांना पुन्हा पुनरागमन करण्याकरता विनंती करायची. तर सर्वात अगोदर गुरुमंत्री देवतेला जिचा तो जप ध्यान चालू आहे त्या गुरुमंत्री देवतेला अगोदर विनंती करायची, अत्यंत विनयपूर्वक विनंती करायची की आपण चालू असलेलं जप ध्यान आता बंद करावं. मी मूळ अवस्थेला जायची इच्छा करतोय, त्यामुळं आपण आपलं जप ध्यान बंद करावं. हा पहिला असता. पहिल्या स्टेपवर गुरुमंत्री देवतेनं जप ध्यान थांबवलं. आता जी आडवी रक्षा कंकणे म्हणजे उलट बाजूनं फक्त जायचं परत. आडवी रक्षा कंकणे जी घेतलेली आहेत ह्या आडव्या रक्षा कंकणांना महाविष्णू, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली. तर अगोदर महाकालीला विनंती करायची की आपण आता माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या साधनेमध्ये मदत केली याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आणि त्यांची नमन करून आणि त्यांना गमन करायला परत सांगायचं. गुरुमंत्री देवतेला गमन करायला सांगितल्यानंतर मग महासरस्वती, महासरस्वती नंतर महालक्ष्मी, महालक्ष्मी नंतर महाविष्णू या दैवतांना एक एक करून आणि त्यांना पुनरागमन प्रीत्यर्थम गमनम करिष्ये असं त्यांना विनंती करायची. म्हणजे पुनरागमन करण्याकरता, पुन्हा तुम्ही येण्याकरता आता जा. आपण आपल्या पाहुण्यांना सुद्धा काय म्हणतो, पाहुण्यांना वाटी लावताना त्यांना म्हणत नाही जा आता तुम्ही जा, जा नाही या आता. आणि ते सुद्धा म्हणतात बरं बरं येतो येतो. हां. आणि अशा प्रकारे आपण त्या दैवतांना सगळ्यांना गमन करायला विनंती करायची. ह्यांची गमन करायला विनंती केल्यानंतर मग तिसऱ्या स्टेपवर ते मग आपली कुलस्वामिनी, तर कुलस्वामिनीला नंतर विनंती करायची. ती शिरावरच आहे, तिला विनंती करायची की आपण पुनरागमन करू शकता आणि पुनरागमन प्रीत्यर्थम गमनम करिष्ये. नंतर कुलदेवतेला गमन करायला सांगितल्यानंतर मग चौथ्या स्टेपवर आपण भृग, ऋत आणि भग या दैवतांना म्हणजे उभ्या रक्षकगणांची दैवतांना आपण गमन करायची, एक एक करून गमन करायची विनंती करावी. आणि त्यावेळेला आपण काय येतो त्यांचं रक्षा कंकण आहे ना, हे जसं काही ते रक्षा कंकण एक एक काढलं जातं. आपण या डायरेक्शनने रक्षा कंकण टाकलं असेल तर त्याला उलट डायरेक्शनने असं हे करायचं. आणि ओम मृगायनमा, ओम मृगायनमा, ओम मृगायनमा, मृगदेवतो पुनरागमन गमनं करिष्ये. ओम ऋतायनमा, ओम ऋतायनमा, ओम ऋतायनमा, ऋतदेवतो पुनरागमन गमनं करिष्ये. भगाय नमः, भगाय नमः, भगाय नमः. ओम भगदेवतो पुनरागमन प्रीत्यर्थम गमनं करिष्ये. आणि यांच्या तिघांचे गमन झाल्यानंतर मग आपल्याला हृदयासनावर आणून बसवलेली गुरुमंत्री दैवत आहे यांना मात्र आपण विनंती करायची की आपण गमन न करता सातत्याने माझ्या हृदयावर तेच वास करावा. त्यांना गमन करायला सांगायचं नाही. आणि त्यांना ही विनंती केल्यानंतर मग आता फक्त काय राहतं, आपले गुरु ज्यांना आपण गुरूंना आपण समोर आणून बसवलं आणि त्यांच्या समोर आपण साधना करतो आहे. तर ही सगळी संपलेली साधना शेवटी गुरूंना अर्पण करायची. आणि गुरुला अर्पण केले म्हणजेच समर्पण. समर्पण म्हणजे काय, जे काय मला मिळालं, जे काय मला शक्ती किंवा जे काय मला पुण्य मिळालं असेल ते सर्व तुमच्यामुळे मिळाले हे तुम्हाला अर्पण असो. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, जे तुमचं आहे ते तुम्हालाच अर्पण असो
असं म्हणून गुरु म्हणते देवतेला हे स्मरण, हे समर्पण हे अत्यंत महत्वाची स्टेट आहे. आणि समर्पण हीच गुरुची सेवा आहे. जी केलेली आपण जी काय साधना केलेली आहे ती गुरुला समर्पित करणं म्हणजे आपल्याला जे काय मिळालं म्हणजे जे बँकेला जमा केलं आणि त्याप्रमाणे आपण गुरुलाही समर्पित केलेले आहे. आदर्श हरि ओम चैतन्य योगी राजाय हरियोग सुधारकाय श्रीनाथनाथाय गुरु सार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. आदेश सद्गुरु. तर आपण आता देवेंद्रनाथांचा नवध्यान योग हा संपवलेला आहे. या नवध्यान योगात शेवटचं काय घेतलेलं आहे की गुरु मंत्री दैवत हे जप ध्यान करतंय आणि आपण जप ऐकतोय आणि हा जप एकेका चक्रावर ते स्थिर करत करत आणि प्रत्येक वेळेस वरते आज्ञाचक्रापर्यंत न्यायचा. अशा प्रकारचं हे झालं. आणि याच्या पुढची फक्त एकच स्टेप राहते. कुठली आता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि ही समाधी ही अवस्था ही थोड्या प्रगतीच्यात गेल्यानंतर आपण त्याचा अवस्थे करू, विचार करू. परंतु अगोदर समाधी अवस्थेकडे जाणाऱ्या या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या पूर्ण करून आणि नवध्यान योग पूर्ण करून नवध्यान योगामध्ये पूर्णत्व तर येत असं हे होत नाही, परंतु त्या याच्यात चांगली प्रगती होईल नवध्यान योगात. अशा प्रकारचं झाल्यानंतर मग त्यात पुढं आणखी काही सुधारणा वगैरे आहेत. परंतु ह्या सर्व सुधारणा सांगायच्या अगोदर मला एक अत्यंत महत्त्वाची देवेंद्रनाथांनी सांगितलेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची राहिलेली आहे. ती म्हणजे काय की साधनेची अगदी पूर्वतयारी म्हणून साधनेला सुरुवात करण्याच्या आधी पण सुरुवात केलं तरी चालेल अशी तयारी काय की रात्री रोज 3 ते 3:30च्या दरम्यान उठायचं आणि लघवी वगैरे करून यायची आणि पोट साफ झाल्यानंतर 1 तांब्याभर पाणी प्यायचं असंच बाबांनी सांगितलं. म्हणजे आपण फक्त एवढंच लक्षात घेऊ की पोटभर पाणी प्यायचं आणि 1 तास झोप घेऊन पुन्हा उठायचं. एवढं केल्यामुळं तुमचं पोट हे अत्यंत चांगलं होतं. ओके. आता आपण साधनेला सुरुवात करण्याच्या अगोदर रोज अगदी म्हणजे बाबांनी हे प्रत्येक वेळेला सांगितलं की पाणी पिण्यापासून साधना सुरू करायची. आणि अशा प्रकारचे पाणी पिल्यानंतर आणि 1 तास झोप झाल्यानंतर तुमचं पोट स्वच्छ होतं. आणि पोट हेच सगळ्या आपल्या योगिक क्रिया ह्या पोटामधून होत असतात. त्यामुळं पोट हे अत्यंत चांगल्या स्थितीला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की यात दररोज नियम पाहिजे. नियम काय पाहिजे? रोज 10 मिनिटं तरी बाबांनी सांगितलं 10 मिनिटं तरी साधना करायला पाहिजे. फक्त हे नित्य करायला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला भरपूर वेळ आहे त्या दिवशी जास्त करा, परंतु अगदीच काही वेळ नसेल तर 10 मिनिटं तरी या साधनेला द्या. आणि हे जर केलं तर म्हणजे ही नित्यता राहिली म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी साध्य होतात. कशा की रोज रोज अगदी नित्य नियमाने आपण त्या दैवतांना बोलावून त्यांना गमन करायला सांगण्यातच याची सिद्धता आहे. भृगुरुत भग, महाविष्णू, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली किंवा आपले कुलदैवत किंवा गुरुमंत्री दैवत सर्व काही येते फक्त एकाच गोष्टीमुळं की नित्य नियमित. आणि नित्य नियमित झाल्यानंतरच मग ह्यामध्ये चांगली प्रगती होते. या सूचनेनंतर आता आपली एक महत्त्वाची सूचना आहे की जेव्हा तुमची चांगली प्रगती होईल असं तुम्हाला वाटेल, चांगली प्रगती झाली आपली असं आपल्याला केव्हा वाटेल माहिती आहे? कमीत कमी
45 मिनिटाची तुमची ध्यान अवस्था झाली पाहिजे. म्हणजे अगदी बसल्यानंतर तुम्ही 45 मिनिटं तरी म्हणजे पाऊण तास तरी बसले पाहिजेत. तिथून पुढे तुम्ही एक दुसरी एक सुधारणा करून घ्यायची की गुरूंना आपण मानसपूजेमध्ये बोलावल्यावर ते गुरूंना त्याच वेळेला सांगायचं की गुरुदेव मी 1 तास बसणार आहे किंवा अर्धा तास बसणार आहे, मला आज जास्त वेळ नाही, मी आज 10 मिनिटं बसणार आहे, किंवा मला आज वेळ आहे, मी जास्त 1 तास बसणार आहे, असं त्यांना एक विनंती करायची. वेळेचा संकल्प याला म्हणलेला आहे. आणि हा वेळेचा संकल्प करणं हे नंतर आवश्यक होतं. आवश्यक कसं होतं, अरे तुम्ही नंतर चांगली समाधी लागली आणि हे झालं, तुम्हाला वेळेचा संकल्प नसला तुम्ही किती वेळ तिकडे गंमत करत राहाल, तुम्हाला त्याच आनंदामध्ये राहायचे फार म्हणजे हे होईल, ओढा निर्माण होईल आणि त्याच आनंदात राहत असं. त्यापेक्षा त्याला वेळेचा संकल्प करा. आणि वेळेचा संकल्प केला म्हणजे लक्षात घ्या की त्या वेळेचा आपण संकल्प केला, अर्ध्या तासाने तुमची अवस्था उतरलीच पाहिजे आणि तुम्ही मूळ अवस्थेकडे यायला लागले पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी समर्पण केल्यानंतर याही पुढं आता आपण सगळ्यांनी हे रोज करत जायचं. आणि हे करत गेल्यानंतर यात काही जर अडचणी आल्या किंवा काही जर शंका निर्माण झाल्या तर मला सहज अगदी फोन करू शकता. मी तुम्हाला केव्हाही उत्तर द्यायला तयार आहे. आदेश. तर आता यात अत्यंत महत्त्वाची एक सूचना मला करायची आहे की आपली ध्यान अवस्था उतरल्यानंतर मूळ अवस्थेत आपण आल्यानंतर काय काय करायचं. मूळ अवस्थेत आल्यानंतर बाबांनी हे सांगितलं की तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत 10 मिनिटं बसा. मनात काही विचार करायचा नाही, काही जप करायचं नाही, अगदी शून्य अवस्थेमध्ये. आणि त्याच ठिकाणी बसण्याचं बाबांनी एक सांगितलेलं आहे. आणि ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे समाधी उतरल्यानंतर किंवा साधना संपल्यानंतर मग तुम्ही काय करायचं, नमस्कार करायचा, गुरुला अर्पण करायची साधना. आणि गुरुला अर्पण केल्यानंतर हा उजवा हात आपल्या चेहऱ्यासमोरून फक्त असा हवेत फिरवायचा. आणि हा 2-3 वेळा हवेत फिरवल्यानंतर मग हे दोन्ही हात एकमेकाला हे करून आणि ह्या प्रकारे आपल्याला ह्या नाकापासून वर ते दोन्ही हात असे उजवीकडे डावीकडे अशा प्रकारचे घ्यायचा. आणि अत्यंत त्याच्यावरती काही जोर वगैरे न देता त्याचप्रमाणे उजव्या हाताला डावा हात उजव्या हातावरून फिरवायचा, उजवा हात डाव्या हातावरून फिरवायचा. आणि असा केल्यानंतर वरून पुन्हा आपण या म्हणजे आपल्या मेरुदंडाला तिथून आपण थोडंसं खालच्या बाजूला असं हे करायचं. आणि असं केल्यामुळं काय होतं की आपल्या साधनेमध्ये आपण जी साधना केलेली त्याच्यामुळे झालेली जी आपल्यामध्ये एक प्रकारची जी तर आता आपण ध्यान उतरवलेलं आहे. त्यावेळेला आपल्या समोरून आपण हात फिरवतो आणि हा हात असा दोन्ही हातावरून तोंडावरून आणि पाठीवरून फिरवतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे माहिती आहे की आपली ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्या ठिकाणी एक चार्जिंग तयार झालेलं असतं आणि आपण उठायच्या अगोदर हे डिस्चार्ज करायला पाहिजे. पहा तुम्ही, आपण मोराचं पीस घेतो, मोराच्या पिसाला असा आपण उलट्या हाताने त्याला चार्जिंग करतो आणि नंतर जेव्हा हे करायचं डिस्चार्ज करायचं त्यावेळेला तळ हाताने डिस्चार्ज करतो. तसं हे तळ हाताने आपण सगळं शरीर डिस्चार्ज केलं आहे. आता हे शरीर डिस्चार्ज केल्यानंतर आपण यानंतर आपण सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट विसरलेलो आहे आणि
त्याबद्दल मला क्षमाच मागावं लागेल. बाबांनी सुद्धा आम्हाला थोडंसं उशिरा सांगितलं की ध्यानाला बसताना आपल्या उजव्या बाजूला एक छोटा ग्लास पाण्याने पूर्ण भरायचा. आणि पूर्ण भरायचा म्हणजे किती की त्या पाण्याला अशी गोलाई आली पाहिजे वरती, म्हणजे आणखी एक थेंब जरी टाकला तरी तो खाली पडेल इतका भरला पाहिजे. आणि ही गोष्ट ज्ञानेश्वरांना त्यांचे गुरु निवृत्तीनाथांनी सांगितलेले आहे. निवृत्ती ज्ञानदेव समाधिबोध या पुस्तकात त्यांनी केलेले आणि त्या पुस्तकावरूनच नंतर बाबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी राहते की ज्या वेळेला आपण सर्व ह्या गोष्टी संपवून आणि 10 मिनिटं त्याच ठिकाणी बसून शून्य अवस्थेत बसून आपण उठलो, म्हणजे उठल्यानंतर अगोदर आपण आता उठलो आपण आणि उठल्यानंतर आपण अगोदर गुरुला हे समर्पण केलेले आहे सर्व. आणि नंतर आसनाला आपण पुन्हा नमस्कार करायचा आणि आसनाला त्रिवार नमस्कार करून मग नंतर आसन हे गुंडाळून नंतर ठेवायचं. कारण आपण या आसनावर बसून आपण अनेक दैवत धारण केली की दैवतांची आलेली चार्जिंग आली ही याच्यामुळे संपते आणि याच ठिकाणी आपली सर्व साधना संपते. आदेश. ओम चैतन्य विराजाय हठयोग सुधारकाय श्रीनाथनाथाय गुरु सार्वभौमाय श्री देवेंद्राय ते नमो नमः. देवेंद्रनाथांच्या अत्यंत आवडत्या अशा नाथ साधकांनो आणि भक्तांनो, देवेंद्रनाथांनी ही जी हठयोग साधना आहे ही हठयोग साधना या कलियुगाकरता अत्यंत सोपी करून आणि ती जगाला देण्याकरता देवेंद्रनाथ हा एक अवतार आहे. आणि ह्या अवताराचं कार्य ज्ञानयोगातून हठयोगाच्या ज्ञानाला सोपं करून या जगाला देणं हे कार्य. आज या कलियुगामध्ये कुणालाही वेळ नाहीये. त्यातल्या त्यात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तर अजिबात वेळ नाही. त्यांचं जीवन सगळं घड्याळाच्या काट्यावरचं फिरतं. आणि अशा ह्या युगाला सुद्धा देवेंद्रनाथांनी या युगात सुद्धा समाधी साधनेत अगदी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आणि पूर्ण निरंजनापर्यंत जाता येतं हे स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून दिलं. आतापर्यंत आपण जो साधनेचा हा व्हिडिओ पाहिलेला आहे ह्या म्हणजे हा देवेंद्रनाथांच्या नवध्यान योगाचा किंवा समाधी साधनेचा हा फक्त प्राथमिक अभ्यास आहे. या प्राथमिक अभ्यासालाच पुढं नंतर मग यात प्रगती झाल्यानंतर मग पुढं यंत्र मंत्र तंत्र आणि पुन्हा महत्वाची अत्यंत म्हणजे अग्निसाधना आहे. आणि ही सगळी साधना अगोदरच आता सांगण्यात सगळे गोंधळतील म्हणून मी फक्त प्राथमिक अवस्थेचं सगळ्यांना वर्णन करून सांगितलेलं आहे. तर ह्या प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही करा, ज्या अडचणी येतील त्या सांगायला मी आहेच. ओके. ही जरी प्राथमिक साधना असली तरी ह्या प्राथमिक साधनेत चांगली प्रगती झाल्यानंतरच मग पुढील प्रगत अवस्था ही घेता येते. म्हणून साधकांनी नुसता साधनेचा हव्यास घेऊन किंवा पुढील प्रगतीचा हव्यास घेऊन खूप त्याच्या मागं पडण्यापेक्षा अत्यंत शांततेनं आणि संयमित मनानं ही साधना
नित्य नियमित करावी। या साधनेला देवेंद्रनाथांनी फक्त सर्वात मोठी गोष्ट जर कोणती सांगितली असेल तर हीच की साधना नित्य नियमित करा। तुम्हाला आज वेळ नसेल तर तुम्ही फक्त 10 मिनिटच करा, परंतु 10 मिनिटं तरी करा। म्हणजे यात सातत्य पाहिजे। सातत्य कशा करता पाहिजे? ही जी दैवत आपल्याला बोलावलेली आहेत ही आहेत, ही सतत जर बोलावली गेली तरच ती सिद्ध होतात। जी रक्षा कंकण आहेत ही सतत घेतली गेली तरच ती सिद्ध होतात। म्हणून सातत्य सोडायचं नाही आणि संयमाने साधना करीत जाणं हीच खरी ह्या साधनेची गुरुकिल्ली आहे म्हटलं तरी चालेल। आणि अशा प्रकारे तुम्ही करीत राहा। तेव्हा यात जेव्हा तुम्हाला काही अडचणी येतील त्याकरता मी माझा पत्ता आणि माझा मोबाईल नंबर आपल्याला देत आहे, आणि ज्याला यात काही अडचणी येतील त्यांनी या मोबाईल नंबरवर ते मला याची विचारपूस करू शकतात। देवेंद्रनाथांच्या कृपेनं, सद्गुरूच्या आशीर्वादानं मी आपली कुठलीही अडचण दूर करू शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे। आदर्श सद्गुरु प्रभू गुरुदेव आदर्श।